राणा काय रे हे? आणि ही कापड कुठली? का चांगली दिसत नाहीत काय? अरे लय भारी दिसतोयस. पण ही कापड का आणलीस? अगं होती इकडेच. गोदक्का कुणाकडे आलेत? हो कोण तुम्ही? अरे मीच आहे. वा 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 राणादा कसलं दिसालीस की नाद पंड्याच बघ. अरे पण इतके दिवस का घाला निसी कापड? अरे आणली नव्हती. इथनं पुढे हीच कापड घालायची. लय भारी दिसालीस बघ. अरे वा राणादा एकदम हिरवाणी दिसायला असं बघा. आता थोरल्या ताईसाहेबांचं काही खरं नाही. आता त्यांचा समजा राग निघून जाणार बघा. चंदे अगं तुला काय अक्कल आहे का नाही? काय झालं? अगं बाई राणा भाऊजी एवढं भारी दिसायल्यात, लय खुश बी दिसायल्यात, आणि तू भांडणाचा इशय काढून त्यांचा मूड खराब करतेस व्हय? अहो वहिनी तसं काय नाही. अहो तसंच आहे राणा भाऊजी. नाही म्हणजे इतके दिवस जाऊबाई इथं होत्या तर तुम्ही असं दडपणाखाली असायचा बघा. आता त्या गेल्या आणि तुम्ही असं एकदम मोकळं झालासा. तुम्ही असं छान मोकळं राहत जा बघा. राणा अंजलीला कवा आणणार आहेस घरात? कोण अंजली बाई? अरे काय तुला येडबीड लागले काय? अंजलीला ओळखत नाहीस होय? नाही. अरे असं काय करायलीस राणादा? कसा कसं काय तुम्ही चालू केलं वे? अरे म्हणजे वहिनीच नाही ओळखत नाहीस बे काय मर्दा? नाही ओळखत मी. राणा अरे हे काय नवीन चालू केलेस आता? आजपासून माझी मोठी मोहीम चालू झाली. कसली मोहीम? तुम्ही जरा गप बसता काय आता? उगा सकाळ सकाळ आमच्या दिलाला पिडत बसू नका सा. राणा भाऊजी तुम्ही फक्त तुमच्या मोहिमेकडे लक्ष द्या बरं. ती फत्ते होणार म्हणजे होणार, आमचं मनच तसं सांगतंय. वहिनी हा अहो मोहीम फक्त झाली की पहिले तुम्हाला सांगतो बघा. ठीक आहे इजा येऊनच परत या. बरं येऊ काय? अरे राणा न्यारी ताईसाहेबांचं मन सांगताय म्हणजे राणा त्याच्या मनातली गोष्ट पुरी होणार म्हणजे होणार. अंजली अंजली अगं इंदू मार्केटमधून यायच्या अगोदर मी काय म्हणतो ते ऐकून तरी घे ना. बाबा आई नाही तर तुम्ही मला त्रास देऊ नका आता. अगं माझा नाईलाज आहे ग. मी नाही बोललो तर ती मला त्रास देईल. प्लीज ऐकून घे ना. पण मला या विषयावर काहीच नाही बोलायचंय. अगं पण बोलाच असं सांगून गेली ती. मी काय करू? मला नाही काही बोलायचं. अगं नाही बोललो तर घराबाहेर काढेल मला ती. बरं ठीक आहे बोला पण लवकर बोला मला उशीर होतोय. हा अंजू तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. अशी रुसून किती दिवस राहणार आहेस तू इथं? बाबा बोलताय का खडसावताय मला? अगं नाही ग तुझी आई विचारते हे जाबच विचारा असं सांगून गेली. मग आईला असं सांगा की जोवर माझ्या मनासारखं होत नाही तोवर मी इथेच राहणार आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे? आईला मला कसला आलाय प्रॉब्लेम? पण तू अशीच वागत राहिलीस ना तर एक दिवशी राणाजी कंटाळतील आणि खरा प्रॉब्लेम तुला होईल. हे रुसणं तुला खूप महागात पडणार आहे अंजली. अजिबात नाही. राणाजींना तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखते सो यू डोंट वरी. आईसाठी चला विचारायचं होतं ते सगळं विचारून झालं. चला मग निघू मी. अंजली आता मी थोडं बोलू? बोला. हे बघ माणूस घडी घडीला बदलत असतो. आपण एखाद्याला पूर्णपणे ओळखलं असं कधीच नाही होत.
तेव्हा खूप झालंय. तुझं हे जे काही भांडण रुसवा जो काही आहे ना तो संपव एकदाच आणि जा सासरी. अगं आता ते तुझं घर आहे, ते सोडून कसं चालेल? बाबा मी ते सोडलंच नाहीये आणि सोडणारही नाहीये. काही दिवस माहेरी राहायला आली असं समजा. अगं पण राणाजीनं तू घर सोडलंयस असं वाटतंय. वाटू दे, त्याशिवाय ते माझं ऐकणारच नाही. तू चुकीचं काही करत नाहीयेस ना? बाबा तुमचा माझ्यावरचा विश्वास कमी झालाय का? नाही का, पण थोडीफार काळजी वाटणारच ना. काळजी करू नका. मी राणाजींना आणि राणाजी मला कधीच सोडू शकत नाही. आणि आता तिसऱ्या महायुद्धाची सुद्धा जेवढी चर्चा झाली नसेल ना तेवढी याची करणं बंद करा. अगं आई वडील होतो आम्ही तुझे. मुलीचा संसार हाच आमच्यासाठी महत्वाचा. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची तुमची खुशी. मग मिटवशील ना भांडण? मिटवीन, पण अजून जरा काही दिवस थांबा. अगं अजून काही दिवस असं म्हणत राहिलीस तर तिकडे राणाजी आयुष्यभरासाठी नाराज होतील. नाही हो बाबा, असं काही नाही होणार. ह्यांना खरंच मी चांगलं ओळखते. आता माझ्या शाळेची वेळ झाली ना, बघा कसे गेट बाहेर येऊन थांबतील आणि माझी वाट बघते. ह्यांना खरंच माझ्याशिवाय करमत नाही. बघा मी म्हणाले होते की नाही, आता ह्यांची मज्जाच बघा. अहो शेतकरी माणूस मी, ही असली कापड नाही शोभणार मला. घ्या. असली म्हणजे मी काय वाईट कपडे देते का तुम्हाला? पण ही असली कापड नको. घ्या. शेवटी आलातच ना. तुम्हाला माझ्याशिवाय करमतच नाही. मी आता बाबांनाही तेच सांगत होते. मी सांगितलं होतं हे कपडे घाला म्हणून, तेव्हा नाही म्हणला होता. आणि आज बरे घालून आलात. काय मस्का मारताय का? नाही, तसं करत असाल तर अजिबात करू नका, कारण त्याचा काही फायदा होणार नाहीये. मी सांगितलेलं जोवर तुम्ही करत नाही तोवर तुम्ही माझ्याशी बोलायचं नाही. जाते मी. आणि हो, आणि माझ्या मागे मागे लगेच येऊ नका. आधीच सांगते, जाते मी. मला शाळेत जायला उशीर होतोय, जरा बाईक वरून सोडा मला. नाही, मी नकोच म्हणले असते तुम्हाला, पण उगाच माझ्यामुळे मुलांचं नुकसान नको ना, म्हणून. सोडा जरा. चला. थांबा. खाली उतरा. अहो खाली उतरा. काय झालं? कोण तुम्ही? म्हणजे? हे बघा, हे माझं काम होतं म्हणून मी आलो इकडे. कसलं काम? आता ते तुम्हाला कशाला सांगू? माझं काम मी फक्त घरच्यांना सांगतोय, बाहेरच्यांना नाही. बाहेरचे? मी बाहेरचे? हे अजय, अगं थांब. हो, मला उशीर होतोय.
अहो मी काय अहो चल मी सोडतो तुला हे दुनियेचा विचार नाही करायचं ग तू बस सोडतो तुला चंदे जा जरा कपाटात ते फोटो आण समजे. कसले फोटो? अगं तुझ्या रानादाच्या लग्नाच्या टायमाला त्या पोरींचं फोटो आणि बायोडेटा जमा केलं का नाही हा ते आण. आता ते कशाला आणि उग काहीतरी काढून मला कामाला लावू नका. अगं दिसभर घरभर नुसतं उंदडत असती आई तर गिळत असती एवढंच काम केल्याने काय झिजणार आहेस वय तू? बर सांगा फोटो कशाला पाहिजे ते सांगा आधी मग आणते. कशाला म्हणजे तुझ्या रानादाचं लगीन नको का करायला? अहो पण रानादाचं लगीन तर झालं की आधीच. झालं आणि मोडलं बी. आता त्या ठोकळ्याचं लगीन आम्ही परत आमच्या मनासारखं लावून देणार. जा फोटो आण. अहो पर तुमचा तो ठोकळा तयार व्हाय पाहिजे का ना ग? आम्ही सांगितलं तर 1000दा होणार. आता आम्ही आमच्या दिराचं लगीन आमच्या मनासारखं करणार. आमच्या टाच खालं राहणारी आमचं समदा ऐकणारी नवी जाऊबाई या घरात आणणार. हवं ताईसाहेब तुम्ही करता कमी आणि बोलताच लई बघा. उग काय तर स्वप्न बघत बसू नका. अहो रानात आता लई बदललाय. आता पहिल्यासारखा राहिला नाही. आज त्यानं कापड बदलली उद्या वहिनी बदलल. म्हणजे अहो ताईसाहेब तुम्हाला की नाही समजाईस कटून सांगितल्याशिवाय समजतच नाही बघा. मला सांगा कायम मातीत राहणार रानादा आज एवढा टकाटक बनवून बाहेर का पडलाय? ते भय अगं ते मास्तरनीपासनं कायमचा फास सुटला म्हणून खुश आहेत राणा भाऊजी. अहो असं तुम्हासनी वाटते ताईसाहेब. समजा रानादानं मास्तरनी समोर अशी हिरोवानी एंट्री मारली तर परत ती काय तिचा फास आवळल्याशिवाय राहणार आहे काय? आजवर मास्तरीन 1000दा पुरून उरल्या तुम्हासनी. आणि तिला माहितीये हा की रानादाला कब्जात कसं करायचं. मग नाही असं काही बी होणार नाही. ठीक आहे असं नाही तर नाही. पण समजा रानादा मास्तरनीलाच खुश कराया असं हिरोवानी बनून गेला नसेल कशावरनं? त्यात वरनं तुम्ही ती मोहीम फत्ते होणार असा आशीर्वाद बी दिला तो वेगळाच. अगं पण आम्हाला काय माहित ती कसली मोहीम आहे ते? मग माहित नसताना आशीर्वाद द्यावाच कशाला मी म्हणते. ताईसाहेब आपल्याला फसवून त्यो रानादा मास्तरनी बरोबर गुलुगुलू गप्पा मारत बसला असणार बघा बाहेर. लग्न आधी बी असंच करायचा. मी तुम्हाला सांगते बघा ताईसाहेब ती मास्तरीना संध्याकाळ पतूर घरला येते का नाही बघा. नाही 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 असं काय बी होणार नाही. त्या ठोकळ्याची मोहीम फत्ते होणार नाही म्हणजे नाही. आणि तसं बी दर टायमाला तू म्हणतीस ना व आम्ही जे बोलतो ते खरं होत नाही म्हणून. पण ताईसाहेब या टायमाला खरं होणार असं वाटायलंय बघा मला. म्हणजे तू जास्ती अक्कल पाजळू नका आधीच सांगून ठेवतोय. ताईसाहेब एकदा का ती मास्तरीन घरला आली की रानादा शिकाय तयार होणार. आणि एकदा का रानादा शिकला की तुमच्या समद्या बांधगडी समद्यांसमोर आणि तुम्ही रस्त्यावर. बस लय झालं. तुम्ही रस्त्यावर आलास ना तर मग रानादानं जशी कापड बदलली तशी वहिनी बदलणार. आणि म्हणजे या वाड्याला नवी धाकटी ताईसाहेब मिळणार. त्या फोटोतलीच एखादी नवी धाकटी ताईसाहेब मिळेल काय हो? कुठे ती फोटो सांगा. तुम्ही म्हणतास तर हुडकून आण. नाही काय गरज नाही ती फोटो बिटो आणायची. पडू दे तिकडच कुजत. मग आता मी काय काम करू? त्या मास्तरडीचं आणि त्या ठोकळ्याचं नातं कसं तुटल याचं जरा विचार कर आणि आम्हाला बी करू दे. ओ ताईसाहेब कसं करणार? माझ्या डोसक्यात तर फॉल्ट आहे ना व. चंदे या दोघांचं काय करायचं ग? लई हिट आलाय बघा आम्हाला. कधी कधी का नाही असं वाटतं या दोघांना. ताईसाहेब उग काहीतरी भलतं सलतं बोलू नका. अहो या वाड्याच्या भीतीला बी का नाहीत. उगा आज काहीतरी बोलशील आणि उद्या समजा आगलट यायचं. ए आम्हाला कोणाच्या बाचा भ्या आहे ग? कोण वाकडं करणार आहे आमचं हितं? बघा समोरच आहे.
तुम्ही चहा मागितला होता असा ना? अहो मग ठेवा इथं कुठेतरी, का आता नारळात वाटताय? काय पाहिजे? काय चाय का काकवी? अक्का साखर कारखाना वाटलाय वाटतं. एवढं गोड करतात काय चहा? आजकाल घरात लई कडवटपणा वाढलाय. म्हटलं जरा साखर जास्त टाकून गोड होतोय काय बघू. पुन्हासनी काय बोलताय? काय कळतंय गोदाक्का? तुम्ही बी या घरातल्या थोरल्या पोराबद्दल आणि थोरल्या सुनबद्दल भलत सलत काय बोलत जाऊ नका. समज कळतंय मला. काय काय कळतंय तुम्हासनी? राणा आणि अंजलीची मन परत जुळायलाच पाहिजेत. अंजली ह्या घरात परत आलीच पाहिजे. तुम्ही किती बेन काय बी करा, अंजली ह्या घरात येणारच. राणा आणि अंजलीची मन जुळणार म्हणजे जुळणारच. झाला झाला माझं पण झालं. तुझे राहायला म्हणालतास? नाही झाला, केला झालाच नाही. हा हे कोण आहे रे त्यो? राणादाची गाडी घेऊन आलाय. कोण नवीनच आहे की? होय, चला बघूया. चला. रांधळायस काय? राणादाच आहे नव्हती आपला. राणादा ना असा एकदम हिरोच वाटायलाय की त्यो. बघा चला चला. राणादा, अरे राणादाच आहे ना. होय. अरे लई भारी दिसायलायस की तू. तर काय गॉगल घातलाय की एकदम हिरो वाटायलायस. अरे राणादा काय रे? काय? अरे वाढदिवसाचे कपडे घालून आलायस वय? लग्नात बी एवढा नटला नव्हता, तेवढाच नटलायस. काय विशेष? अरे काय नाही, असंच आपलं. तुम्ही बोला. अरे वहिनी कुठं आहेत? कोण वहिनी? अरे आमच्या पाठक बाई. ये बघे, मी वहिनीला बी ओळखत नाही आणि पाठकबाईंना बी ओळखत नाही. अरे नवीन कपडे घातलास म्हणून फटाफटा सगळ्यांनी विसरायला लागलायस की. अरे आम्हाला तर ओळखतोस काय नाही? अरे तुम्ही जिगरी दोस्त आहे माझं, मग तुम्हाला कसं विसरणार मी? मग वहिनीसनी कसं विसरलास? कोण वहिनी? अरे या काय, या आमच्या वहिनी. ओळखत नाही सु यांना? नाही. मला शाळेला यायला उशीर होत होता म्हणून तुम्हाला सोडा म्हणत होते ना. का नाही सोडलं? कोण तुम्ही? बोमला वहिनी, राणादा तुम्हाला पण वळखणं झालाय. म्हणजे त्याला येड्यांच्या दवाखान्यातच न्यायला पाहिजे वाटतं मिर्झाला. आता हे काय नवीनच? असं का वागताय माझ्याशी? तुम्ही खूप साधे आहात असं वाटलं होतं मला. बारक्या, मला सांग, कुणी मला सांगितलं शिक म्हणून, तर ते मला काय जमत नाही. तर मी साधा असन काय? असन? बरोबर राणादा, तू साधा नाही, आमचा हिरो आहेस हिरो. हा होय होय. आहेच की. चला अरे जावा शाळेत. हा चला. येतो राणादा. हा चला. असे काय हे? मला ओळखही दाखवत नाहीये.
जणू काही कधी बघितलंच नाहीये मला. माझाच डाव माझ्यावर उलटतोय की काय?